झालेले आहेत. मी सर्वांना विनंती करते की टाळ्यांच्या कडकडाटात आपण मान्यवरांचे स्वागत करूया. सर्व विद्यार्थी आणि कृषी विषयक प्रगतीसाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आणि गडहिंग्लज नगरीचे भाग्यविधाते महत्त्वाचा उल्लेख केला असे आम्हा सर्वांचे लाडके साहेब. आमच्या या संपूर्ण चौकटीची सुरुवात दीपक प्रज्वलन आणि प्रतिमा पूर्णनंतरच्या तेव्हा सभागृहामध्ये सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती की आपण सभागृहामध्ये स्थानापन्न व्हायचे. कैलासवासी शिवलिंग शिवयोगी घाडी म्हणजे विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर घाडी साहेब सभ्य सुसंस्कृत आणि अजातशत्रू असं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर डॉक्टर साहेब नेहमी सर्वांना म्हणत आयुष्यात फार चांगले काम करता आले नाही तरी हरकत नाही पण दुसऱ्याची वाईट करू नये. एवढे एक जरी पत्ते पाळला तरी आयुष्यात फार मोठे काम होऊ शकते. घाडी साहेबांच्या प्रत्येक कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या आणि समर्थपणे पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या सुव्यक्त पत्नी कैलासवासी रत्नमाला घाडी वहिनीसो डॉक्टर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर एस घाडी साहेब यांचा 39वा स्मृती दिन दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी आपण संपन्न करीत आहोत. या निमित्तानं दिनांक 22, 23 आणि 24 ऑगस्ट या 3 दिवशी विविध उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये कैलासवासी डॉक्टर घाडी साहेब राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि रत्नमाला घाडी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा या दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांचा उद्घाटन समारंभ आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले माननीय प्राचार्य अर्जुन आबिटकर साहेब, आपल्या विद्यापत्रक मंडळाचे अध्यक्ष आणि या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सतीश अण्णा घाडी साहेब, विद्यापत्रक मंडळ या आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अभिनंदन कितुरकर, संस्थेचे सचिव आदरणीय ॲडव्होकेट बीजी बुस्की साहेब, संस्थेचे सहसचिव आदरणीय सीए गजेंद्र बंदी साहेब, संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय विकास अण्णा पाटील, इंजिनियर किशोराणा हांजी, तसेच विचार मंचावरती उपस्थित असलेले जागृती माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उदयअण्णा जोशी, तसेच आपल्या संस्थेचे संचालक डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे साहेब, त्याचबरोबर या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आणि विद्याप्रसारक मंडळावरती सातत्याने प्रेम करणारे सहकार्य करणारे आदरणीय महाबळेश्वर चौगुले साहेब, सुरेश अण्णा कोळगी, डॉक्टर सुरेश संकेश्वरी साहेब, तसेच या आपल्या विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखांचे प्रमुख, सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, स्टाफ, बंधू आणि भगिनीनो, तुम्हा सर्वांचं डॉक्टर घाडी कॉलेजच्या वतीनं मी मनपूर्वक सुभाषितने हार्दिक स्वागत करतो. माननीय प्राचार्य आबिटकर साहेबांना मला सुरुवातीला सांगायला आनंद वाटतो स्वागताच्या निमित्तानं की कैलासवासी डॉक्टर एस घाडी साहेबांनी 63 वर्षापूर्वी विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली. ही स्थापना करत असताना मूळ हेतूच असा होता की केजी टू पीजी पर्यंत सर्व विद्याशाखांच्या शिक्षणाची सोय या ठिकाणी व्हावी आणि ग्रामीण भागामधील येणाऱ्या सगळ्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण उच्च शिक्षणापर्यंत मिळावं अशी भूमिका होती. आणि साहेबांनी 1963 साली स्थापन केलेले विद्याप्रसारक मंडळ आज केजी टू पीजी अशा वटवृक्षात या संस्थेचं रूपांतर झालेलं आहे. साधारणपणे 8,500 ते 9,000 विद्यार्थी या आमच्या संस्थेमध्ये आज शिक्षण घेत आहेत. हे या संस्थेचं फलित आहे. अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज काळ बदलायला लागलेला आहे आणि बदलत्या काळाची गरज म्हणून नवतंत्रज्ञानाने युक्त जे नवे अभ्यासक्रम आता तयार झालेले आहेत की ज्याला AICTE कडून आणि शिवाजी विद्यापीठाकडून महाराष्ट्राकडून ज्या मान्यता मिळालेल्या आहेत, असे सगळे नव्या पद्धतीचे अभ्यासक्रम देखील आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये सुरू केले आहेत. त्याच्यामध्ये बीकॉम IT असेल, BSc डेटा सायन्स आहे, BSc AI आहे, BSc कॉम्प्युटर सायन्स आहे,
त्याच्याशिवाय BBA BCA असे व्यावसायिक अभ्यासक्रम याबरोबर पारंपरिक विद्याशाखा आर्ट्स कॉमर्स सायन्स MA MCOM MSc अशा वेगवेगळ्या विद्याशाखांनी युक्त डॉक्टर घाळी महाविद्यालय आज कार्यरत आहे. आमचं डॉक्टर घाळी महाविद्यालय आता सांस्कृतिक विभागाचं उद्घाटन करत असताना प्रस्तावनेमध्ये महेश यांनी सांगितलं की सांस्कृतिक विभाग हा आमचा अतिशय अव्वल अशा पद्धतीचा विभाग शिवाजी विद्यापीठामध्ये आहे. महाविद्यालयामध्ये या नवनवीन विद्याशाखा किंवा अभ्यासक्रम सुरू करत असताना महाविद्यालयातील विद्यार्थी केवळ पुस्तकाचा किडा तो होऊ नये, तो विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये यायला हवाच, पण त्याही बरोबर त्याचं व्यक्तिमत्व बहुआयामी झालं पाहिजे यासाठी महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही साजरे करतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा आमचा उपक्रम आहे की डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि श्रीमती रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा. आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या एकूण ज्या 10 स्पर्धा होत आहेत त्या 10 स्पर्धांमध्ये एक डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहे आणि श्रीमती रत्नमाला घाळी काव्यवाचन स्पर्धा आहे. महत्त्वाचं असं की विद्यार्थ्याला केवळ शिक्षणाबरोबर त्याचं व्यक्तिमत्व बहुआयामी होण्यासाठी किंवा उद्या या महाविद्यालयातून हा विद्यार्थी पदवी घेऊन जेव्हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये जाईल तेव्हा त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व बहुआयामी असलं पाहिजे आणि त्याचे पुढे जाऊन या करिअरच्या सगळ्या मार्गांमध्ये आपला विद्यार्थी चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला पाहिजे यासाठी महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही उपक्रम राबवतो. आज या आमच्या स्पर्धेचे 37वे वर्ष आहे. सलग 37 वर्ष ही स्पर्धा चालू आहे. महाराष्ट्राला अनेक नामवंत वक्ते या व्यासपीठाला तयार करून दिले आहेत. विचार मंचासमोर प्राध्यापक शिवाजीराव भोगले बसले आहेत आणि ही स्पर्धा सुरू केली आणि आज या स्पर्धेमध्ये सांगायला आपल्याला आनंद वाटतो की 106 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अगोदरच या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. हे आमच्या स्पर्धेचं यश आहे. या पूर्वतीच्या स्पर्धांच्या बरोबर उत्स्फूर्त स्पर्धा सुद्धा आम्ही घेतो. म्हणजे वक्ता हा खरा उत्स्फूर्त स्पर्धेतूनच तयार व्हायला येतो. ती उत्स्फूर्त वक्तृत्वाची देखील स्पर्धा आहे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा आहे. आज आणि उद्या दोन्ही दिवस या स्पर्धा केल्या जातात आणि याच्यामध्ये आणखी एक आम्ही आपल्याला सांगतो की भोगले सरांनी या स्पर्धेत असा पाया घातलेला आहे की आमच्या महाविद्यालयातल्या किंवा कॅम्पसमधला एकही विद्यार्थी आम्ही स्पर्धेमध्ये सहभागी होऊ देतो. बाहेरचे सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ देतो. कदाचित आमचे विद्यार्थी आम्ही सहभागी करून घेतले आणि एखाद्या विद्यार्थ्याला पारितोषिक मिळालं तर त्याचा वेगळा संदेश बाहेर जाता कामा नये चांगला असून तरी सुद्धा असं काही होता कामा नये म्हणून आम्ही आमच्या महाविद्यालयातल्या स्पर्धकाला या स्पर्धेमध्ये सहभागी करू देत नाही. तर बाहेरचे सगळे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आज कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यांमधून या स्पर्धेसाठी स्पर्धकांची नोंदणी झालेली आहे. तर या सर्व उपस्थित स्पर्धकांचं परीक्षकांचंही मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो आणि स्वागत आणि प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या मनोगतातून कार्यक्रमाची भूमिका आणि उद्देश अत्यंत कोल्हापूर आपल्या संस्थेचे अध्यक्ष घाळी साहेब यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. त्यानंतर विद्याप्रसार मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. माजी विद्यार्थी धन्यवाद सर. त्यानंतर मासाळ सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. सचिव बाबूराव भोसकी साहेब यांचं स्वागत डॉक्टर सरला अरगोडी मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. सहसचिव CA गजेंद्र पंधे सर यांचं स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक महेश कदम सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर ज्येष्ठ संचालक विकासअण्णा पाटील सो यांचं स्वागत उपस्थित आहे. सानियाचे महाविद्यालयामार्फत खूप खूप कौतुक. धन्यवाद साहेब.
मान्यता गौरव इथे संपन्न होईल. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉक्टर अर्जुन आबिटकर सर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सतीशांना घाई, उपाध्यक्ष अरविंद अण्णा, संस्थेचे सचिव, सहसचिव, सर्व संचालक, महाविद्यालयाच्या विद्याशाखेचे सर्व प्रमुख आणि या स्पर्धेवर गेली 37 वर्ष प्रेम करणारे गडिंग्लज मधील सुज्ञ नागरिक, प्रिय विद्यार्थी बंधू भगिनी, सर्वप्रथमतः संयोजकांचं मी माजी संयोजक म्हणून मनपूर्वक अभिनंदन यासाठी करतो की या स्पर्धेमध्ये 106 स्पर्धकांची ऑनलाईन नाव नोंदणी झालेली आहे. 1988 ला आम्ही स्पर्धा सुरू केल्या. पुढे 2-3 वर्षात 3 दिवस मी उभा असायचो, उड्या मारायचो. विकासांना म्हणायचे, सर अहो कवर बदलायला झोपायचं कुठे ना जेवण कुठे घालायचं, तुम्हाला एवढा आनंद का? तेव्हा आम्ही विकासांना सांगायचो, अण्णा स्पर्धेत 50 पेक्षा महाराष्ट्रातली जास्त पोरं येणं हा संयोजकाचा स्वर्ग असतो. आता मी 3 दिवस स्वागत आहे, नंतर काही खाली सांगता येत नाही, परंतु आता मात्र मी 3 दिवस स्वर्गात आहे. या स्पर्धेची संकल्पनाच मुळात डॉक्टर घाडी साहेबांचा पुतळा उभा राहील, परंतु डॉक्टर घाडी साहेबांच्या प्रतिकृती ज्या आहेत या निर्माण करायच्या झाल्या तर काय करावं हा प्रश्न मी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून हजर झाल्यानंतर त्यावेळेच्या संचालक मंडळाच्या समोर आला आणि त्यावेळी माजी खासदार कैलासवासी उदयसिंगराव गायकवाड यांनी विकासांना सांगितलं होतं, विकास एक पोरगा आमच्या कर्वी तालुक्यातलं तुझ्याकडे देतो, चांगलं बोलता आलं, चांगलं शिकवता आलं, गावात चांगलं काम करता आलं तर ठेवून घे, नाही जमलं तर सोडून दे, वहिनी सांग. आणि त्यानंतर या स्पर्धेची संकल्पना मी वहिनींच्या समोर मांडली. वहिनींनी सांगितलं स्पर्धा सुरू करता, परंतु या जिवंत राहिल्या पाहिजे, कारण 2-5 वर्ष 10 वर्षापर्यंत मोठ्या उत्साहाने उपक्रम केले जातात आणि नंतर हे उपक्रम मोडीत निघतात. मला त्याचा स्वाभिमान आहे की माझ्या रिटायरमेंट नंतर 5 वर्ष महेश कदम, डॉक्टर सरला आरबोळे, डॉक्टर निलेश शेळके, डॉक्टर नागेश मासा आणि त्यांच्या जम्बो टीमनं, मी पत्रिका वाचली, त्यांच्या टीम मध्ये 22 लोक आहेत. आमच्या टीम मध्ये कसं होतं, 5 लोक, एकाची साडी एकाची चोळी आणि या 5 लोकांनी 4 दिवस घराकडे जायचं नाही. म्हणजे 21 ते 24 कायमची वस्ती जागृतीमध्ये अशा पद्धतीनं ते संयोजक होते. टीम चांगली आहे, स्पर्धक चांगले आलेले आहेत, या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. ऊन वारा थंडी पाऊस महापूर कोरोना या कशाची तमान्य बाळगता या स्पर्धा चालू राहील. आणि प्राचार्य आबिटकर सर ज्यांना आपण दररोज टीव्हीवर बघतो, मग ते राहुल गांधींच्या पासून संजय राऊतापर्यंत 1 मिनिट कुणालाही सोडत नाही. तो नवनाथ बन या स्पर्धेचं प्रॉडक्ट आहे. त्याला या स्पर्धेतनं घडवण्याचं काम, आता राजकारणाचे विषय वेगळे बाकीचं वेगळं, पण त्याला हे घडवण्याचं काम केलं. येथे माझा आणि आता जी 24 तास असणारी मनस्वी पाठक हे या स्पर्धेचं प्रॉडक्ट आहे. येथे माझ्याकडे असणारा कृष्णा केंडे संभाजीनगरचा हे या स्पर्धेचं प्रॉडक्ट आहे. येथे माझ्याकडे असणारा स्वप्नील वापर हे या स्पर्धेचं प्रॉडक्ट आहे. येथे माझ्याकडे सन्माननीय अतिथी म्हणून काम करणारा दुर्गेश सोनार हे या स्पर्धेचं प्रॉडक्ट आहे. आणि त्यामुळं माझ्यासारख्या 50 किलो माणसाला आज आपण 100च्या निश्चित पुढे गेलो याचा आनंद वाटतो. कारण आज सर्व मराठी चॅनल्सवरचे जे निवेदक आहेत ते निवेदक फक्त डॉक्टर घाडी कॉलेजच्या स्पर्धेनं दिले, पुणे मुंबईच्या दिले नाही, याचा मनस्वी आनंद आहे. पुण्यात होता, मुंबईत होता, संयोजक येतात, 2 फुटाचा बोर्ड लावतात, 13 स्पर्धक येतात, बातम्या मोठ्या होतात. परंतु बातमी मोठी न करता समाजाचं मानसिक भरण पोषण झालं पाहिजे यासाठी या स्पर्धेनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले. नुसती निवेदन नाही तर
सध्या असणारे न्यायाधीश जे आहेत संभाजीनगरचे ते न्यायाधीश या स्पर्धेचं प्रॉडक्ट आहे. म्हणजे या स्पर्धेनं वक्ते, निवेदक, राजकारणी, प्राध्यापक, डॉक्टर, कवी, विचारवंत, लेखक घडवण्याचं जे काम आहे हे काम गेल्या 37 वर्षामध्ये तरी करोडो जिरे चरणाशी लागावे आणि आदराला करावे दास्यत्व सकळ या ज्ञानेश्वरांच्या ओळीप्रमाणे हे सुरू केलेलं आहे. मुळात वक्तृत्व माझ्या रक्तात असल्यामुळं अर्जुन आडुकर सरांना माहीत आहे. निंबाळकर सरांनी गारगोटीला कला सागर नावाच्या मंडळाचं सहकार्य घेऊन गारगोटीमध्ये मौनी विद्यापीठात कला सागर तर्फे एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. आता ती जिवंत आहे की मला काही माहित नाही, पण आम्ही विद्यार्थी असताना या स्पर्धेतनं यशस्वी विद्यार्थी स्पर्धक म्हणून जी काही कारकीर्द आहे या कारकिर्दीला निंबाळकर सरांच्या सहकार्यानं सुरुवात करण्याचं काम केलं. त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी डॉक्टर दत्ता पाटील 10 म्हणले, अलीकडं मानांकन कमी झालं की काय मला माहिती नाही दत्ता पाटील, पण महाराष्ट्रातल्या ज्या पहिल्या 3 स्पर्धा आहेत त्या पहिल्या 3 मध्ये क्रमांक 1 ला महाराष्ट्र टाइम्सची स्पर्धा घेत होतं. गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र टाइम्सने घेतल्या की नाही हेही मला माहित नाही, परंतु महाराष्ट्र टाइम्सची स्पर्धा घेत होतं ती. त्यानंतर संभाजीनगरला जी दुसरी स्पर्धा होत होती ती, आणि क्रमांक 3 ला माझी पूर्ण माहिती आहे की 2021 पर्यंत डॉक्टर झाली राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्रात क्रमांक 3 ला होती. महेश 1 ला कशी जाईल याचा प्रयत्न करा. आमच्यापेक्षा तरुण आहात तुम्ही सगळे, आणि या तरुणांनी हे काम करायचं की ती 1 नंबरवरच गेली पाहिजे. काळभैरीच्या आशीर्वादानं ती पुढच्या वर्षी क्रमांक 1 वर जाईल यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करावे ही आपल्याला विनंती करतो. तिसरी महत्वाची गोष्ट निवेदिकेने सांगितली, सरांनी थोडक्यात बोला. आता 37 वर्षाचा इतिहास आता 7-8 मिनिटात मांडतो आणि हसन मुश्रीफ साहेब आल्यानंतर तेवढा 7-8 मिनिटामध्ये मांडतो, कारण 37 वर्षाचं मांडणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. परंतु तरी देखील या स्पर्धेतले विषय हे पुस्तकातून तयार केलेले विषय नाही. या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक घडामोडी त्या वर्षाच्या घडतात त्याच्या अनुषंगानं या स्पर्धेमध्ये विषय दिले जातात. संयोजकांना धन्यवाद. अजूनही संयोजक माझ्या घरी येऊन माझ्याशी चर्चा करतात, सर या वर्षाच्या घडामोडी काय सांगा, आणि त्यानुसार आपण स्पर्धेचे विषय ठरवण्याचं काम करू. सर्वात महत्वाची गोष्ट ही 251 रुपये या स्पर्धेचं 1989 ला पहिलं पारितोषिक होतं. आज किती आहे महेश? नाही पहिलं 11,000. 15,000वर जातं का बघा, कारण काय झालं, कुंडलला 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर कोकणाला एक स्पर्धा होते तिथं 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या ज्या नामवंत स्पर्धा आहेत या स्पर्धा 15,000 जवळ पोहोचलेल्या आहेत. रेड शिक्षण संस्थेच्या स्पर्धेनं कर्मवीर भाऊराव पाटील चषक जो आहे तो 15,000 पर्यंत नेलेला आहे. जातिका काय सांगायला सोपं आहे, परंतु ती आचरणात अवघड आहे. त्यावेळी आम्ही आज ती हयात नाही कैलासवासी MM रेगडे साहेब या स्पर्धेला पहिली ठेव 1990 ला घेण्याचं काम रेगडे साहेबांनी केले. रेगडे साहेबांनी त्यावेळेला आम्हाला 1-2,000 रुपये दिले, परंतु पहिली देणगी देणारा हा त्यावेळेचा माणूस होता. आणि मग तिथून पुढे या स्पर्धा ज्या आहेत 251, 300, 400, 500 रुपये पारितोषिकापर्यंत पोहोचल्या. मी सर्व सन्माननीय मंडळींचं काय होतं, वेळोवेळी प्राचार्य बदलतात, व्यवस्थापन त्यांना सांगतो. आत्ताचे प्राचार्य साहित्याची जाण असणारे आहे, पण म्हणजे बऱ्याच वेळा प्राचार्य वर करतात, हात वर करतात. बजेट नाही, बजेट नाही प्रशासकीय उत्तर आलं की आमच्यासारखा
संयोजक हाडवतो. म्हणून माझी सतीशांना एक इच्छा आहे, आम्ही असेपर्यंत या स्पर्धेचं 21 लाख रुपये फिक्स डिपॉझिट व्हावं, म्हणजे सूर्य चंद्र असेपर्यंत या स्पर्धा कोण बंद करू शकणार नाही. गेल्या या 7-8 लाखापर्यंत, पण माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे 7-8 लाखापर्यंत गेले. 21 लाख म्हणजे बहुत दूर आहे, परंतु त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. कारण व्यवस्थेमध्ये काही उपक्रम हे जर शाश्वत राहायचे झाले तर त्यासाठी समाजातल्या ज्यांच्याकडे दानत आहे त्यांना देणाऱ्याला देत जावं. आम्ही घ्यायला तयार आहोत, देणाऱ्याचे हात सुद्धा आम्ही घेत आहोत. म्हणजे देणाऱ्याचे हात काय याच्यासाठी म्हणतो की माझ्या छोट्या भगिनी डॉक्टर सरला आरगोळे यांनी आपल्या कुटुंबियाची कृतज्ञता म्हणून या स्पर्धेला 1 लाख रुपये जे आहे हे 1 लाख रुपये देण्याचं मान्य केलं. धन्यवाद आरगोळे मॅडम. 1,20,000 प्राध्यापिका असून आपण ते देण्याचं काम केले. कारण प्राध्यापिकेनं 1,20,000 देणं ही गोष्ट आकाश पुष्पाप्रमाणे मानली जाते. दुसरी महत्वाची गोष्ट, जागृती सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं माननीय उदयरावजी जोशी, किशोरांना हांजी आणि त्यांच्या मंडळांनी या स्पर्धेला भरीव निधी दिला. उदयांना दुसरं सेपरेट अभिनंदन याच्यासाठी की आपल्या बहिणीच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या वर्षी आपण 51,000 रुपयाहून अधिक 1 लाख रुपयाहून जो अधिक निधी आहे हा निधी या स्पर्धेला देण्यासाठी प्रयत्न केले. आणि स्पेशली आभार ज्यांच्या गैरहजेरीत मी मानणार आहे ते माझे मित्र महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. 2012 पासून आज 2026 पर्यंत हसन मुश्रीफांनी प्रत्येक वर्षी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला किंवा पारितोषिकाला एकानं 25,000 रुपये खिशात घालून यावे. तुम्ही म्हणाल सर 25,000 त्याला काय करणे, पण आम्हाला खूप मोठी आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून या स्पर्धेसाठी 1 लाख रुपये आणि हा जो भव्य चषक दिसतो हा चषक आणि येणाऱ्या सर्व स्पर्धकांचा एकेरी प्रवास खर्च हसन मुश्रीफ फाउंडेशनने कबूल केलेला आहे. वसूल करायचं काम माझं आहे. मी तुम्हाला उद्या सायंकाळपर्यंत जे कबूल केलेले आहे ते आपल्यापर्यंत पोहोच करण्याचा शब्द, समजा मुश्रीफ पोहोच नाही झाले तर जे कबूल केले ते मात्र तुमच्याकडे निश्चित पोहोच होईल याची मी ग्वाही आपल्याला या निमित्तानं देण्याचं काम करतो. विशेषतः या 37 वर्षातल्या खूप मोठा पाडा सर्व देणगीदारांचं मी मनपूर्वक यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो की आपण या स्पर्धेवर भरभरून प्रेम केलं. आज समाज एका वैचारिक प्रदूषणाच्या पातळीवर पोहोचलेला आहे. ज्याचे पाय धरावे असे पाय कुठं सापडत नाही आणि ज्याला हात जोडावे असं मस्तक कुठं दिसत नाही. अशा वेळी मस्तकाला घडवणारं आणि समाजाचं मानसिक आरोग्य सदृढ करणारं हे व्यासपीठ नुसतं जिवंत नाही राहिलं पाहिजे तर ते तेजस्वीपणे जिवंत राहिलं पाहिजे. यासाठी सर्व संयोजकांनी, संस्था त्यांच्या पाठीशी आहे, परंतु संयोजकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. आणि हे प्रयत्न करत असताना सर्व स्पर्धकांना आजच शुभेच्छा. बिंब तरी बचके एवढे परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे, सूर्यबिंब दिसायला ओंजळीत मावे एवढं दिसतं, परंतु आता त्याचा प्रकाश पडल्यानंतर त्याला त्रैलोक्य थोकडं पडतं. तुमच्या वक्तृत्वाचा प्रकाश केवळ उत्तर कर्नाटक, केवळ गोवा, केवळ महाराष्ट्रात नव्हे अखिल भारतीय पातळीवर आणि वैश्विक पातळीवर पडावा एवढी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आम्हा घरी धन महेश दिला, मी दरवर्षी जो अभंग येतो तो इथं दिला. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटो धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव, शब्दाची गौरव करू पूजा, शब्द गौरवींना पुन्हा एकदा नमस्कार करून हे मुक्तचंद्र तीर्थ थांबवतो. धन्यवाद. डॉक्टर गाळे राज्यस्तरीय पूर्व तयारी वक्तृत्व
वक्तृत्व स्पर्धा आणि स्पर्धक कोड क्रमांक आहे क्रमांक 2. या स्पर्धेसाठी प्रथमतः बोलण्यासाठी येणारे स्पर्धक कोड क्रमांक 2. या उद्घाटनानंतर पहिलं जे पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धेचं भाषण होईल ते स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 2 यांनी तयार आहे. धन्यवाद. यानंतर या प्रस्तुत कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आणि अगदी म्हणजे वतीनं गेले 37 वर्षाची परंपरा असणारी आणि जे संस्थापक आहेत त्यांनी 63 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली. अनेक रोपटं लावलं आणि या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होते आणि जवळपास 8,000 विद्यार्थी. मगाशी डॉक्टर सतीश काळे सरांना मी विचारलं स्टाफ आणि संख्या जवळपास 500हून अधिक स्टाफ असणारं एक मोठं संकुल या महाविद्यालयामध्ये आज 2026चा डॉक्टर गाडी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि रत्नमाला गाडी काकी यांच्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे उद्घाटन नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांच्या हस्ते होतं. अचानक मुंबईला एक मीटिंग लागल्यामुळे त्यांना जावं लागलं आणि त्यांनी माझ्या वतीनं आपल्या सर्वांना संस्थेला आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय अध्यक्ष डॉक्टर सतीश गाळे साहेब, उपाध्यक्ष अरविंदांना कितूरकर साहेब, ॲडव्होकेट बाबुरावजी कुस्ती, सचिव सी राजेंद्र बंदी, ॲडव्होकेट विकास पाटील कोल्हापूर यांना, या ठिकाणी इंजिनियर अंजी साहेब ज्यांनी माझी विद्यार्थी संघटना स्थापन करून या संस्थेच्या उपक्रमामध्ये किंबहुना व्यक्तिगत मागाशी सांगितलं अशा पद्धतीनं सातत्यानं मदत करणारे सन्माननीय उदयरावजी जोशी, अध्यक्ष माझी विद्यार्थी संघटना, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे आजचा डॉक्टर प्राध्यापक दत्ता पाटील, प्राचार्य सर आणि आजच्या या कार्यक्रमाचं जे काही मगाशी थोडक्यामध्ये भोकिले सरांनी सांगितल्याची सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने वाटचाल झाली आणि सुरुवात करत असताना तुम्ही सर म्हणाला मगाशी मुलीचा उल्लेख केला. नूतन ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्यांना सुद्धा काही आपण चांगल्या गोष्टी सांगितल्या की पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं महेश कदम आणि त्यांच्या सहकार्याने काम चांगलं करावं. खरोखरच महाराष्ट्रामधले काही प्रोडक्ट्स तुम्ही सांगितले, खरं तर आता प्रोडक्ट्स तुमचे गाजा लागले आणि सुरुवात जी आहे अशीच सुरुवात होते. आज सुद्धा या 115 विद्यार्थ्यांच्या मधून अशीच पुढच्या भविष्य काळातल्या काही प्रोडक्टची नाव सांगता येते. अशासाठी या स्पर्धा आयोजित केल्या म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि म्हणून 37 वर्षाची या ठिकाणी परंपरा आपल्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. मी निश्चितपणानं डॉक्टर सतीश सर आपल्या सगळ्याच उपक्रमात सातत्यानं आम्ही गेली कित्येक वर्षे आदरणीय सर्वशी या ठिकाणी डॉक्टर घाई साहेब असतील, काके असतील यांचं प्रास्ताविकामध्ये उल्लेख या ठिकाणी प्राचार्यांनी केला. खूप मोठी मंडळी ही होती. निस्वार्थीपणानं बहुजन समाजातल्या मंडळींना या ठिकाणी शिक्षण व्हावं असा मनामध्ये विचार होता आणि तोच विचार या ठिकाणी पुढे घेऊन आपल्या माध्यमातून सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून आपण सर्वजण पुढे जात आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा देतो. मगाशी माझ्या हस्ते मुलगीचा सत्कार झाला. आईला घेऊन मुलगी आली. बाहेरच्या राज्यामध्ये विधानसभेमध्ये भाषण करण्याची संधी, मनोगत व्यक्त करण्याची संधी, एखाद्या विषयावरती मत मांडण्याची संधी या कॉलेजच्या माध्यमातून मिळालेली तिने तिथे सुरू दाखवली. तिचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. शिवाजीराव सरांना या ठिकाणी खूप दिवसांनी ऐकले, वजन 50 आहे, वय पुढे गेले का आवाज अजून काय कमी, सगळं लक्षात बरोबर असते. ते वास्कर सरांच्या पासून सगळ्या जुना इतिहास आहे, नवीन इतिहास आहे, सगळ्या गोष्टीच्या बाबतीतलं सगळे थोडे आणि निश्चितपणानं मगाशी म्हटलं आता पाय धरावे अशी व्यक्ती राहिल्या नाही. देशामध्ये रोजच्या रोज काय तर नवीन घडामोडी घडते
कुठं काय चाललंय हे फक्त आपण त्या युट्यूबवर आणि ह्याच्यावर बघतोय. जोशी साहेबांनी मी मगाशी बोलताना म्हणते की आता बोलणारी मंडळी सुद्धा कमी झाली. त्याचं कारण मोबाईल आहे. कारण वाचन करायला लोकांना वेळ नाही, ज्याच्याकडे वाचन आहे त्याच्याकडे वाणी आहे आणि त्या वाणीच्या द्वारे तो पुढे या ठिकाणी व्यक्त करतोय. मी सुद्धा एक शिक्षण संस्था चालवतोय. मी सर दुसऱ्यांनी सांगितलं इंटरव्ह्यू घेत असताना ह्याला लेक्चर द्यायच्या अगोदर तुमचं 1 तास वर्किंग झालं. हे 45 मिनिटाचा जर तास तुम्ही घ्यायचा असला, 60 मिनिटाचा तास घ्यायचा असला, किमान तुम्ही 1.5 तास वाचन केलं पाहिजे आणि मग जावा. आणि आत्ताची पिढी सुद्धा ऍडव्हान्स आहे. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसलेली तिने सर्च केलेली असते आणि अशा वेळी आपण त्या पद्धतीचं क्वालिटी, त्या पद्धतीचं आपलं ज्ञान हे असणं आवश्यक आहे. निश्चितपणानं या सगळ्या गोष्टीमध्ये या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी डॉक्टर सतीश काळे सरांना सुद्धा सांगतो की आज या कार्यक्रमाला जरी साहेब आले नसते परंतु साहेबांच्या वतीनं निश्चितपणानं आपल्या संस्थेचे काही उपक्रम असतील, संस्थेच्या काही चांगल्या गोष्टी भविष्यकाळात करायच्या असतील त्याला निश्चितपणानं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही सुद्धा मी या कार्यक्रमाच्या उद्घाटन निमित्तानं देतो. आणि आपल्या संस्थेचं काम असंच भरत जावं. मला साहेबाच्या त्यामुळे 2-3 कार्यक्रम अभ्यासकांना मलाच करायला लागले. आता गव्हर्नमेंट सर्वंट बँक जिल्ह्याचे त्याचाही कार्यक्रम कोल्हापूर शाहू स्मारक भवनामध्ये कार्यक्रम आहे. हाचा कार्यक्रम होता. तुम्ही त्यांची परवानगी घेतली ती गाडीवरचा कार्यक्रम करून मी येतो. या कार्यक्रमाला पुढं जायचं असल्यामुळे मी माझं मनोगत व्यक्त केल्यानंतर मी परवानगी व्यासपीठाकडे मागितलेली आहे. निश्चितपणानं आज सर्वांना मी प्राध्यापक वर्ग असतील, शिक्षक वर्ग आणि सर्वच आलेल्या स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं काम भविष्यकाळात असंच चांगलं चालावं अशी संस्थेला शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठामध्ये न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाली, जिल्हा रत्नागिरी इथल्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे स्पर्धा संयोजक आपले मार्गदर्शक सन्माननीय सचिन टेकाळे सर. जशी गाडीची स्पर्धा आहे तशी रत्नाकर होऊ शकते ही कोकणाची जी जाणती स्पर्धा आहे जी काही प्रकारची परंपरा असणारी स्पर्धा या स्पर्धेचे स्पर्धा संयोजक सन्माननीय सचिन टेकाळे सर. घाई करंडक 2026 आजच्या या डॉक्टर घाई राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा रत्नमाला घाई काव्य वाचन स्पर्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी उपस्थिती प्रमुख म्हणून लावली ते आदरणीय आंबेडकर सर, प्राचार्य आंबेडकर सर यांचं मार्गदर्शन आता आपण ऐकलं, मनोगत ऐकलं. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले जागृती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय उदयराव जोशी, संस्थेचे सर्व संचालक आदरणीय आमचे उपाध्यक्ष रंजना कितुरकर, सचिव भोसले साहेब, सहसचिव देवेंद्र बंदी, किशोरांजी, विकासाना पाटील, समोर उपस्थित असलेले विश्व बँकेचे संचालक परेशराव कोकी, विद्याप्रसारक मंडळातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, पालक वर्ग, सर्व स्पर्धक, लढक्या विद्यार्थी खरोखरच आजचा सोहळा हा माझ्यासाठी केवळ एक कार्यक्रम नसून तर सर्वांच्या भावनिकतेला स्पर्श करणारा एक असा भावनिक क्षण आहे. कारण आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण, समाजसेवा, सहकार, वैद्यकीय सेवेला समर्पण केलं. ते कैलासवासी डॉक्टर एस एस घाई साहेब. काही माणसं या जगातून निघून जातात पण त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांनी निर्माण केलेली माणसं त्यांना कधीच जाऊ देत नाही. घाई साहेब आज आपल्या प्रत्यक्ष नसले तरी त्यांच्या कार्याचा सुगंध आज या परिसरात दरवळतो आहे. या महानगराच्या प्रत्येक भिंती, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वप्नात, शिक्षकांच्या प्रत्येक प्रयत्नात त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब आपल्याला
जाणवतं. म्हणूनच त्यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेल्या डॉक्टर घाळी करंडक ही केवळ वक्तृत्व स्पर्धा किंवा काव्यवचन स्पर्धा नाही, तर त्यांना विचारांना दिलेली ही एक आदरांजली आहे असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर त्यांच्या स्वप्नांना दिलेली एक सलामी आहे आणि पुढच्या पिढीला त्यांनी दिलेली ही संस्काराची मशाल पुढे नेण्याचा हा संकल्प आहे. मित्रांनो, आज व्यासपीठावर उभे राहून बोलणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी स्पर्धकाकडे स्पर्धक म्हणून पाहत नाही, तर मला त्यांच्यामध्ये उद्याचा वक्ता उगेले सर म्हटले त्याप्रमाणे एक समाजसेवक, नेता, एक विचारवंत, एक शिक्षक, एक प्राध्यापक, सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक उद्याचा संवेदनशील नागरिक दिसतो. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे केवळ सुंदर शब्दाची मांडणी नाही, तर वक्तृत्व स्पर्धा म्हणजे मनातला विचार धैर्याने मांडण्याची शक्ती. वक्तृत्व म्हणजे चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवण्याचं ध्येय. काव्य म्हणजे तरी काय, कविता म्हणजे तरी काय, कविता म्हणजे मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या भावनांना मिळालेला आवाज म्हणजे कविता. म्हणूनच त्या स्पर्धेत जिंकणारा विद्यार्थी एक असेल, पण उभे राहून स्वतःला व्यक्त करण्याचा धाडस दाखवणारा प्रत्येक स्पर्धक हा माझ्या दृष्टीने विजेताच आहे. मित्रांनो, तुमच्या हातात मोबाईल आहे, जगभरातील माहिती, इंटरनेट आहे, एका क्षणात सर्व माहिती उपलब्ध होते. परंतु या सगळ्याबरोबर विचार करण्याची, वाचनाची सवय, माणुसकीची जाणीव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आपण सर्वांनी जपली पाहिजे. आज आयुष्यात कितीतरी मोठी पदं मिळवाल, पैसे मिळवाल, प्रसिद्धी मिळवाल, पण यापेक्षा आपल्या आयुष्यात आपण किती जणांना प्रकाशात करू शकतो, किती जणांना मदत करू शकतो, त्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल करू शकतो, ही भावना ही आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. प्रश्न शेवटी हा अधिक महत्त्वाचा करतो. घाळी साहेबांनी आपल्या कार्यातून हाच संदेश सर्वांना दिला की त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली आपण फुलांचा हार अर्पण करून नव्हे, तर ज्ञानाची, माणुसकीची आणि समाजसेवेची वाट स्वीकारून घेऊ शकतो. आज या प्रसंगी मला विशेष लोकांना सांगावंच वाटतं, ज्यांच्या स्मृतीने हा कार्यक्रम सुरू आहे त्यांचं नाव केवळ एका करंडकावर कोरलं जाऊ नये, तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर कोरलं जावं असं मला ठिकाणी म्हणावंच वाटतं. हा करंडक लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात हा करंडक जाईल, पण घाळी साहेबांचे विचार प्रत्येकाच्या मनात गेले तर एखाद्या कार्यक्रमाचं हे खरंच सार्थक होईल असं मला या ठिकाणी वाटतं. आजच्या या वक्तृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा या निमित्तानं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं सर्वांना, सर्व स्पर्धकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. शेवटी डॉक्टर घाळी साहेबांचं आज या ठिकाणी प्रत्यक्षात नसले तरी त्यांच्या कार्याची ज्योत आज देवत आहे, ती अखंडपणे देवत राहील, परंपरा अशीच पुढे जात राहील. या ठिकाणी ज्यांनी स्पर्धा चालू केली ते आदरणीय शिवाजीराव मुकेले सर यांनी जे आता त्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतातून त्यांना ग्वाही देतो की या पुढील काळात देखील आता जे ठेव आपल्याकडे आहे ते 21 लाख मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्या सर्व सरकारी मंडळाच्या दृष्टीनं यापुढे निश्चितपणे प्रयत्न केले जातील. पुन्हा एकदा सर्व उपस्थित ज्या या सुंदर भावपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सर्व विद्याप्रसारक मंडळातील परिश्रम घेणाऱ्यांचे प्राचार्य, प्राध्यापक, सर्व कर्मचारी, परीक्षक, विद्यार्थी आणि सर्वसाधारण यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांना या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त होण्याचं, अतिशय धैर्यानं पुढे येण्याचं आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराज. राधानगरी तालुक्यातील कासारवाडा येथून आज परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा सत्कार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. सन्माननीय आणि व्यासपीठासमोर उपस्थित आपण सर्व सन्माननीय. हिरण्य देशीनं सुजलाम सुफलाम बनवलेल्या, देव काळ भैरवाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गडिंगज नगरीत ज्या डॉक्टर घाळी साहेबांनी विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून ज्ञान मंदिर उभारलं, त्या आदरणीय डॉक्टर घाळी साहेब आणि ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं दैवत्वाचा प्रकाश होता त्या आमच्या मायमावली रत्नमाला घाळी साहेब यांचं प्रथमतः स्मरण करतो. आणि या वर्षी गेल्या 37 वर्षांमध्ये 37 विजेते ज्या स्पर्धेने दिले आणि 38वा विजेता ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या डॉक्टर घाळी करंडक अर्थात डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा आणि डॉक्टर घाळी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा या तीनही स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या
सर्वच मान्यवर पाहुण्यांचं प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आत्ताच उपस्थित राहून इथून गेलेले सन्माननीय प्राचार्य अर्जुन आंबेडकर साहेब यांचं महाविद्यालय संस्था व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने मनपूर्वक आभार. त्यात तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आणि फक्त डॉक्टर घाळी साहेबांचा वसा नाही तर वारसा आणि विचारांचा वसा आणि वारसा जपणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सतीश घाळे साहेब यांचेही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या विद्याप्रसार मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय पितुरकरांना सचिव ॲडव्होकेट बी.जी. भोसकी साहेब, सहसचिव गजेंद्र वंदी साहेब, सन्माननीय विकासअण्णा पाटील, सन्माननीय किशोर साहेब, सन्माननीय डॉक्टर कोल्हापुरे सर, सन्माननीय महेशअण्णा घाळी या सर्वांचं संस्था जेव्हा ताकदीने एखाद्या स्पर्धेच्या एखाद्या महाविद्यालयाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल्यानंतर संस्थेची होणारी घोडदौड काय असते हे डॉक्टर घाळी आणि डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा तर आहे, पण त्याचबरोबर विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सर्व विद्याशाखांची जी काही घोडदौड आहे, जो काही प्रसार आहे तो याच्यातून कळतं आणि खऱ्या अर्थानं विद्येविनानं जागृती आणि विद्या प्रसारक मंडळ ही दोन्ही नावं आणि हे ब्रीदवाक्य सार्थ होतं असं माझं मनस्वी मत आहे. त्याबद्दल त्या सर्वच संचालक मंडळाचं जे आमच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे नेहमी पाठीशी उभे असतात त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. तसेच या स्पर्धा संयोजनामध्ये नेहमी अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टीवर लक्ष देणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दत्ता पाटील सर यांचं देखील मनस्वी आभार. आणि ही स्पर्धा गेली 30 वर्ष आणि त्याच्यानंतर आमच्या हातात आल्यानंतर गेली 6-7 वर्ष एवढ्या ताकदीनं सादर व्हावी तेवढ्याच ताकदीनं व्हावी यासाठी सदैव प्रयत्न करणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय शिवाजीराव भोकेले सर यांचं देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी फक्त गडिंग्लजमध्ये शैक्षणिक क्षेत्रासह बाकीच्या क्षेत्रातील सन्माननीय कोळगी साहेब आणि सर्वच गडिंग्लज परिसरातील सर्व मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अगदी आवर्जून नेहमी उपस्थित राहतात. त्यादेखील त्या सर्वांचं मनस्वी आभार. आणि भोकले सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की या स्पर्धेला एवढी मोठी परंपरा का आहे किंवा या स्पर्धेचं हे एवढं मोठं रूप का आहे याचं प्रमुख कारण म्हणजे या स्पर्धेची पारदर्शकता. कारण या स्पर्धेच्या पारदर्शकपणामुळं या पारदर्शक निकालामुळं ही स्पर्धा एवढ्या उंचीवर पोहोचलेली आहे. आणि या स्पर्धेचं परीक्षण करत असताना सुद्धा ते तेवढ्याच ताकदीनं केलं जातं. यामध्ये या स्पर्धेमधील गेल्या 20 वर्षापाठीमागे विजेता असणारा एक स्पर्धक हा परीक्षक असतो. दुसरा परीक्षक हा एखाद्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा संयोजक असतो आणि तिसरा परीक्षक हा साहित्यिक आणि करंट अफेअर्स याचं ज्ञान असणारा असतो. त्यामुळे तीनही म्हणजे असा कुठलाही आयाम राहिला जाऊ नये की जो या स्पर्धेच्या माध्यमातून परीक्षण केला पाहिजे. म्हणून आजचे तीनही परीक्षक अगदी कोकणातील चांगली स्पर्धा चालवणारे रत्नाकर लेखशाखेचे संयोजक सन्माननीय सचिन टेकाळे सर, सन्माननीय उत्कृष्ट व्यक्ती असणारे शंकर जाधव सर आणि याच स्पर्धेचं प्रॉडक्ट असलेलं माध्यमिक शिक्षक राधानगरी येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे सन्माननीय सत्तापा शिरवाडे म्हणजे हे सगळे या स्पर्धेच्या माध्यमातून तयार झालेले प्रॉडक्ट आहेत आणि यांना आम्ही आज परीक्षक म्हणून इथं बोलवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनस्वी आभार. आणि महत्वाचं म्हणजे मगाशी सरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे असंच एक उदाहरण म्हणजे जागृती माझी विद्यार्थी संघटना तर आहे, पण फक्त सामाजिक किंवा संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेला पाठबळ न देता स्वतःच्या खिशात हात घालून स्वतःचं नाव न देता आपल्या सन्माननीय भगिनीचं नाव देऊन काव्यवन या वर्षीच्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेसाठी पारितोषिक देणारे आमचे मार्गदर्शक आणि कुशल संघटक म्हणून गडिंग्लज आजरा चंद्रमध्ये ज्यांची ख्याती आहे ते सन्माननीय उदयरावजी जोशी साहेब यांचा देखील मनस्वी आभार. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि व्यासपीठासमोर मगासपासून उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापक, संस्कृती विभागातील सर्व सदस्य, नॉन टीचिंग स्टाफ आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनस्वी आभार मानतो आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर. धन्यवाद सर.